और कुर्सी पे बैठ के सत्ता पक्ष वाले को ध्यान देते, विपक्ष वाले भी विशेष ध्यान देते। इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। माननीय सदस्य जी, मैं जिस निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व करता हूँ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर। बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील आणि शरद पवारांचं नाव घेत त्यांचे आभार मानलेत, जनतेचे आभार मानलेत। बघूयात काय म्हणतात बजरंग सोनवणे। लोकतंत्र के सबसे बड़े मंदिर में मुझे बोलने के लिए आज मौका दिया, इसलिए मैं आपको धन्यवाद देना चाहता हूं। मैं महाराष्ट्र के बीड जिले से चुन के आया हूं। जिले के जनता ने मुझे इस मंदिर में बोलने के लायक समझ के चुन के दिया है, इसलिए मैं मेरे बीड जिले के जनता को धन्यवाद देना चाहता हूं। और मैं राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र जी पवार पक्ष से चुन के आया हूं, जिन्होंने मुझे लोकसभा का टिकट दे के चुन के लाया है। उसका नाम है शरद चंद्र जी पवार साहब, इसीलिए मैं उनको ही धन्यवाद देना चाहता हूं। मुझे यहाँ मेरे जिले के एक किसान का बेटा बोल के मेरी पहचान है, इसीलिए किसानों ने मुझे चुन के दिया, इसीलिए मैं किसानों को भी धन्यवाद देना चाहता हूं। आज आप सबको संबोधित कर पा रहा हूं, यही लोकतंत्र की ताकत है, बाबा साहेब अंबेडकर के संविधान की जादू है। आज मैं इस सदन में स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय पर बोलने वाला हूं। इस सदन में मेरे जैसे बहुत से नए सदस्य हैं, जो पक्ष और विपक्ष और सरकार में से है। मुझे व्यक्तिगत रूप से लगता है कि नए एमपीज के लिए कुछ ज़्यादा समय देना चाहिए। थोड़ा ज़्यादा समय दिया तो वो कुछ बोल पाएंगे, लेकिन ऐसा नहीं होता है। मैं बार बार जब से ये सत्र चालू हुआ है, जब से 0 आवर्स 377 और क्वेश्चन जमा करता आ रहा हूँ, लेकिन मुझे इनमें से बोलने का मौका नहीं मिला। आज मेरा सौभाग्य है कि मुझे बोलने का मौका मिल रहा है और मैं इसके लिए आभारी हूँ। हमारे स्पीकर साहब तो समझदार भी है, अनुभवी भी है, और कुर्सी पे बैठ के सत्ता पक्ष वाले को ध्यान देते, विपक्ष वाले भी विशेष ध्यान देते। इसीलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। माननीय सदस्य जी, मैं जिस निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व करता हूँ वो ग्रामीण क्षेत्र है, जहाँ सबसे ज्यादा मराठी भाषा बोली जाती है। इसीलिए मैं निर्वाचन क्षेत्र के लोगों को हिंदी में बोलने, हिंदी में बोलना समझ नहीं पाएंगे, इसलिए मैं मराठी बोलने का कोशिश कर रहा हूं और मैं मराठी में बोलूंगा। बोल सकते हैं माननीय जी, बोल सकते हैं। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांना माझा मानाचा मुजरा करतो। फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना नमस्कार करून, तमाम मराठा समाजासाठी लढत असणारे महाराष्ट्रामधील एकमेव नेतृत्व मनोजदादा जरांगे यांना नमस्कार करून, आज या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आरोग्य विभागावर बोलण्यास सुरुवात करतो। माननीय स्पीकर मॅम, माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे, ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा, दुष्काळी जिल्हा असा आहे। गेली कित्येक वर्ष माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात, दुष्काळी जिल्हा म्हणून त्याच्यावर भांडवल करतात। ऊसतोड मजुरांसाठी, आरोग्यासाठी काय काम केलं याच्यावर शेतावर जावं लागतं, तिथं ऊस तोडावा लागतो, आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना हातात कोयता घेऊन रात्री अपात्री ऊस तोडावा लागतो, डोक्यावर मुळी, ऊसाची मुळी घेऊन जावं लागतं। याच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे, आणि याच्यासाठी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण माझ्या बीड जिल्ह्यातल्या या ऊसतोड मजुरांसाठी विशेष काहीतरी अनुदान, आपल्या या बीड जिल्ह्याच्या निर्वाचन ही जी क्षेत्र माझी, याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दवाखाना किंवा विशेष काहीतरी
मॅडम मला 2 तर मिनिट दिले, 10 मिनिट आहेत माझ्या पक्षाचे. माझी विनंती आहे की मला बोलू देत, मला विषय माझ्या ह्याच्यावर होऊ द्या. Complete करूया. बरेच लोक आपल्या ऊसतोड पोचण्यासाठी जातात. याच्यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण ज्या वेळेस सगळ्या गोष्टी करतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातून या लोकांसाठी, माझ्या जिल्ह्यामध्ये आशिया खंडामध्ये पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे अंबाजोगाई येथे. त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मागच्या काळामध्ये माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एक जिल्हा रुग्णालय पण आहे. 297 उपकेंद्र आहेत, 83 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पण याच्यामध्ये स्टाफची कमतरता आहे. याच्या स्टाफ आपल्याला जास्त देण्यासाठी सरकारकडे आपण थोडी सूचना दिलेली पाहिजे आणि सरकारला सांगितलं पाहिजे, जेणेकरून माझ्या जिल्ह्याचा प्रश्न मिटेल. बीड जिल्ह्यामध्ये गरिबी या सर्वसाधारण लोक आहेत, यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कॉर्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे. याच्यासाठी तिथं आपल्याला शासकीय व्यवस्था देणं गरजेचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड ठिकाण ठिकाण असून आपल्या मायबाप सरकारने एक योजना घोषित केली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय होईल. पण मागच्या काळापासून माझा बीड जिल्हा माननीय तिथं सदस्य, शासकीय complete वैद्यकीय करिए, महाविद्यालय झालं नाहीये. त्याच्यामुळे तिथं शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझं जिथं माझ्या तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये, स्त्री रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता आहे. मॅम एवढंच नाही तर माझ्या सर्व कॉन्स्टिट्यूटमध्ये जे काही कर्मचाऱ्याची कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण सर्वांना आदेशित द्यावा आणि विशेष पॅकेज देऊन मला महाविद्यालय, आमच्या शासकीय महाविद्यालय माझ्या जिल्ह्याला द्यावा, एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती. मी शेवटचे 2 प्रश्न, आपण 2 शब्द मिनिट आपले घेणार आहे. ज्या वेळेस आपल्या ज्याला अंबाजोगाईला जे महाविद्यालय माझं आहे तिथं 50ची विद्यार्थी संख्येची क्षमता असताना जो स्टाफ भरला आहे त्याची आज क्षमता 150 विद्यार्थ्याची झाली. पण तो स्टाफ तसाच आहे. डॉक्टर असतील, नर्सेस असतील, वर्ग 3 असेल, वर्ग 4 असेल, तीच व्यवस्था आहे, ती बदलली पाहिजे आणि माझ्या इथं व्यवस्था जास्त करून दिली पाहिजे. मॅम आम्हाला वेळ दिला जात नाही मला माहीत नाही. माझं सर्वांना विनंती की बीड जिल्हा खूप दुष्काळी आहे. आमचा भाग खूप दारिद्र्यामध्ये जगतोय. याच्यासाठी तिथला प्रतिनिधी म्हणून आल्यानंतर आपला प्रतिनिधी काहीतरी बोलतोय का, आपले प्रश्न मांडतोय का, याच्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे आणि आपण बोलण्यासाठी दिलं पाहिजे. आता आरोग्यमंत्र्यांनी बरेच काही घोषणा केल्या, ऑल इंडिया सायन्स मेडिकल कॉलेज वगैरे, आम्हाला काहीच नाही. तर आमच्या जिल्ह्यासाठी आपण काहीतरी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून सरकारला पण मागणी करतो की आपण सर्व गोष्टी करताल. माझ्या जिल्ह्यामध्ये महिला व पुरुषांचा दर जर बघितला तर मंडळी, हे होते बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार. तर मंडळी, हे होते बजरंग सोनवणे, बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या संसदेमधल्या पहिल्याच भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील तसेच शरद पवार यांचे आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी बीडच्या जनतेचे आभार मानलेले आहेत, कष्टकऱ्यांचे आभार मानलेले आहेत, शेतकऱ्यांचे आभार मानलेले आहेत. आणि हे सर्व आभार मानत असताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांचं देखील आभार मानलेले आहेत. तर मंडळी, बीडमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाला, ते संसदेमध्ये पोहोचलाय. बीड लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं विजय झाला, काय समीकरणं होती, कशा पद्धतीनं मग बजरंग सोनवणे यांना कुठल्या भागातनं लीड मिळाली, कुठल्या भागातनं त्यांना जनतेने मतदान केलं, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेतलेला आहे. थोडक्यात एक धावता आढावा या माध्यमातून घेऊ आणि बजरंग सोनवणे यांनी संसदेत कुठले मुद्दे मांडलेत या विषयावर देखील थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, केज या आपल्या होमटाऊनमधनं बजरंग सोनवणे हे केज या आपल्या होमटाऊनमधनं त्यांनी चांगलं लीड घेतलं, माजलगावमधनं लीड घेतलं, बीड शहरामधनं त्यांनी चांगलं लीड घेतलं. आता बीड शहर, केज, माजलगाव ही मतदारसंघ बजरंग सोनवणे यांच्यासाठी प्लसची का ठरली, त्यातलं समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर यामध्ये मुस्लिम मतदार, त्याचबरोबर मराठा समाजातील मतदार आणि काही इतर मतदार यांनी भरभरून मतदान हे बजरंग सोनवणेंना केलं असं बोललं जातं.
त्याचबरोबर याच मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना पिछाडी मिळाली. ओबीसी समाजाचं चांगलं मतदान असूनही या ठिकाणी पंकजा मुंडे यांना पिछाडी मिळाल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर परळी, आष्टी, पाटोदा या मतदारसंघामधनं पंकजा मुंडे यांना लीड मिळाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी देखील बजरंग सोनवणे यांनी चांगली टफ फाईट दिली. गेवराईमधनं देखील बजरंग सोनवणे यांना चांगलं मतदान मिळालं, लीड या ठिकाणी त्यांना मिळाली. तर केज, गेवराई, माजलगाव ही विधानसभेची मतदारसंघ बजरंग सोनवणे यांना लीड देणारी ठरली. त्याचबरोबर सर्वाधिक चांगलं मतदान त्यांनी बीड शहरामधनं मिळवलं. या ठिकाणी जर आपण या मतदानाची विभागणी करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी असं दिसून येतं की बजरंग सोनवणे यांना ज्या विभागातून मतदान झालं ती विभागं मराठा बहुल त्याचबरोबर मुस्लिम बहुल विभागं होती. आता एका विधानसभेमध्ये वेगवेगळी गावं आहेत, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक विविधतेने ही गावं आहेत. काही गावांमध्ये मराठा समाजातील बांधवांची संख्या जास्त आहे, काही गावांमध्ये ओबीसी बांधवांची संख्या जास्त आहे, काही गावांमध्ये मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. मग ज्या ठिकाणाहून मुस्लिम बांधव तसेच मराठा बांधव यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांना सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळालं या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. त्याचबरोबर ओबीसी बांधवांची ज्या मतदारसंघामध्ये संख्या जास्त आहे किंवा जी गावं ओबीसी बहुल मतदारसंघामध्ये आहेत अशा ठिकाणी पंकजा मुंडे यांना चांगलं घवघवीत मतदान मिळाल्याचं पाहायला मिळालं. काही आकडेवारी प्रसिद्ध झाल्या. तर या संपूर्ण प्रकारामध्ये बजरंग सोनवणे यांना विजयश्री खेचून आणण्यामध्ये मराठा समाज तसेच मुस्लिम समाजाने सर्वाधिक चांगल्या पद्धतीनं काम केलं, सर्वाधिक चांगलं मतदान दिलं असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे. आणि त्याचमुळे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे हे निवडून आल्यात आणि निवडून आल्यानंतर त्याच एका कारणामुळे आता त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे देखील आभार मानायला ते विसरलेले नाही आहेत. मनोज जरांगे पाटील, शरद पवार यांचे त्यांनी आज त्यांच्या या संसदेमधल्या भाषणात आभार मानलेले आहेत. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील यांच्या ज्याला पाडायचं त्याला पाडा या विधानामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असं काही राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव कुठल्या गोष्टींमुळे झाला, का झाला याची कारणं आपण निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर शोधण्याचा प्रयत्न केला. तशा पद्धतीची कारणं देखील आपण शोधण्याचा प्रयत्न देखील केला. पण आता विधान परिषदेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी लागली आहे. त्यांना भाजपकडनं विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलेलं होतं, त्यामध्ये त्या विजयी झाल्या आणि आता विधान परिषदेच्या आमदार म्हणून त्या सध्या भाजपमध्ये आहेत. काही दिवसात त्या मंत्री देखील होतील असंही बोललं जाऊ लागलेलं आहे. त्यामुळे आता बीडला पंकजा मुंडे यांच्या स्वरूपाने विधान परिषदेचं आमदारपद देखील आहे आणि बजरंग सोनवणे यांच्या स्वरूपाने लोकसभेचं खासदारपद देखील आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता बजरंग सोनवणे हे संसदेत पोहोचलेले आहेत आणि संसदेमध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी, कष्टकरी, ऊसतोड कामगार, मजूर या मंडळींच्या प्रश्नांवरती आज लक्ष वेधलेलं आहे. तर या संपूर्ण लक्षवेधक भाषणानंतर त्यांनी या संपूर्ण जनतेचे, मतदारांचे आभार सुरुवातीला मानले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये किती प्रश्न आहेत आणि ज्या वेळेस त्यांना बोलण्यासाठी थांबवण्यात आलं त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी आपल्या पक्षाकडनं मला किमान 10 मिनटं तरी बोलण्याचा अवधी मिळावा असं
स्पीकर महोदयांकडे विनवणी केली. त्यानंतर ते पुढे बोलते झाले. त्यांनी साधारणतः 8 ते 8.5 मिनिटांपर्यंतचं भाषण या ठिकाणी केलं आणि या भाषणादरम्यान त्यांनी आपल्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे शेतकरी वर्ग आहे, जो कष्टकरी वर्ग आहे, जो कामगार वर्ग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ऊसतोड कामगार वर्ग आहे, या सगळ्या कामगार वर्गाची व्यथा त्यांनी यावेळेस या ठिकाणी मांडली. तर मंडळी, बजरंग सोनवणे हे आता ज्या बीड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार आहेत, ते सध्या संसदेत पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांनी संसदेमध्ये हे भाषण केलेलं आहे, जे बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच खूप उपयोगाचं होईल असं बोललं जाऊ लागलेलं आहे. तर बजरंग सोनवणे यांचे समर्थक ही भाषणं आपापल्या विविध सोशल मीडिया हँडल्सवरनं प्रसिद्ध करतात. त्याचबरोबर आजचं हे भाषण आपल्यापर्यंत आलेलं आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. या संपूर्ण भाषणामध्ये बजरंग सोनवणे यांचे कुठले मुद्दे तुम्हाला आवडले हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. बजरंग सोनवणे यांना ज्या वेळेस स्पीकर महोदयांनी थांबवल्यानंतर ते बोलते राहिले, तो मुद्दा तुम्हाला कसा वाटला ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.